रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, जिथं खरं प्रेम असतं तिथं आपल्या अपेक्षा सुद्धा आपल्या माणसापेक्षा या कमीच असतात. आपल्यासाठी आपण असतो, पण जग मात्र हे तमाशा बघत असतं. आणि हेच लक्षात ठेवलं तर असलेलं नातं हे नातं राहत असतं, नाहीतर ते कचरा होतं. दोस्तांनो, कोणासाठी काही करायचं असेल तर त्याला मरेपर्यंत विश्वासाची साथ द्या, कारण आजकाल तेच दुर्मिळ झाले. प्रेम हे सगळेच करत असतात, पण काहीतरी बोटावर मोजणारे हे सगळे शेवटपर्यंत घेऊन जात असतात. दोस्तांनो, एक लक्षात असावं माणसाच्या, जो जवळ करू शकतो तोच अंतर सुद्धा देऊ शकतोय. जगात प्रेम असतं, फक्त ते पारखताना चुकी नकोय व्हायला. बस. आयुष्य खूप सुंदर असतं, नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सांगण्यापेक्षा समजावण्यावर, घेण्यापेक्षा देण्यावर आणि बोलण्यापेक्षा कृती करण्यावर माणसाचा भर असावा. आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. गाठ भेट न होताही मन ओढ घेत असेल तर समजून घ्या की जीव मनापासून गुंतला आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः खुश नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टींची किंमत शून्य असते. फसवणूक करून यशस्वी होण्यापेक्षा प्रामाणिक राहून अपयशी होणं हे केव्हाही चांगलं असतं. बापानं आपली जबाबदारी झटकल्याशिवाय मुलांना आपल्या जबाबदारीची जाणीव होत नसते. ज्यांना आपण कुठं चुकलोय हे समजून घ्यायचंच नाही, अशा लोकांना समजावण्यात आपला वेळ वाया घालवू नका, कारण ते स्वतःची चूक तर मानतच नाहीत, उलट आपल्यालाच चुकीचं ठरवून मोकळं होत असतात. दुसऱ्याबद्दल वाईट बोलून, त्यांचं दुर्गुण सांगून आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व हे कधीच सिद्ध होत नसतं. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नसतं त्याच्यावर हसत असतं, आणि ज्याच्याकडे सगळं काही असतं त्याच्यावर जळत असतं. आशा आणि विश्वास कधीही चुकीचं नसतात, फक्त ते आपल्यावर अवलंबून असतं की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. जोपर्यंत आपण शांत असतो तोपर्यंत लोकांसाठी आपण मूर्ख होतो, आणि जेव्हापासून त्यांना उत्तर द्यायला लागतो तेव्हा त्यांच्यासाठी आपण वाईट झालेलो असतो. त्यांच्यात आणि आपल्यात एवढाच फरक असतो की त्यांना कधी खरं बोलता येत नाही आणि आपल्याला खोटं कधी बोलता येत नाही. नियोजन आणि नेतृत्व हे श्रेष्ठ असेल तर हजारो तलवारीचं युद्ध एका वाघनखावर सुद्धा जिंकता येत असतं. पैशाची किंमत ही तेव्हाच कळत असते जेव्हा एक एक रुपया वाचवण्यासाठी मन मारावं लागत असतं. कुठल्याही गोष्टींचा कधीच अहंकार करू नका, कारण छोटासा खडा देखील
तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो. माणसाला संपत्तीनं फक्त सुविधा मिळत असतात, पण समाधान आणि सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपापसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणं हे अत्यंत गरजेचं असतं. सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो की जिथं थोडं झोकल्याशिवाय प्रवेश नसतो. आयुष्यात दुसऱ्याची झालेली प्रगती ही पाहायची ताकद ठेवा, तेव्हा तुमच्याही वाट्याला सुख लिहिलेलं असेल. जीव लावल्यावर मुके प्राणी सुद्धा हे आपले होतात. फक्त माणसांना हा नियम लागू होत नाही, कारण माणसं फक्त कामापुरती चांगली राहत असतात. जीव लावलेला असतो म्हणूनच त्रास होतो. एक अनोळखी चेहरा उगीच थोडे खास होतो. निस्वार्थ प्रेम हे कधीच वाया जात नसतं. ते कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला परत फेडीत योग्य वेळेत भेटत असतं. जबाबदारी अंगाशी आली की न आवडणारी कामं सुद्धा मजबुरीनं करावी लागत असतात. आपलं मन हे अनियंत्रित असेल तर ते आपल्याच दुश्मनासारखं विचार करायला चालू करतं. लोक काय म्हणतील? लोक फक्त हसायला येतात, पोसायला नाही. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळत असतं. याचा गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नसतो. रडणारा हा महालातही रडत असतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. या जगात एक भारी रिवाज आहे, जोपर्यंत मतलब आहे तोपर्यंत हम साथ साथ है, आणि ज्यावेळी मतलब संपला तेव्हा हम आपके है कौन. या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो.